नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 17 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे, तर ती 2 ऑक्टोबर 2024 यापर्यंत असणार आहे। तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी काही सेवा, काही दानधर्मही करायचे आहे। तर या कालावधीमध्ये आपण ज्या काही सेवा, जे काही दानधर्म करतो, तर त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळतात। यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो। हा 15 दिवसांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या कालावधीमध्ये त्यांची होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहे। यासोबतच या पितृपक्षामध्ये आपल्याला 15 दिवस रोज काही कामही करायचे आहे, की जेणेकरून आपली पितृदोषापासून मुक्तता होईल। तर कोणते काम आपल्याला करायचे आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, पितृपक्ष हा पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे। असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्तीही मिळते। पितरांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये प्रगती आणि मान सन्मान वाढतो। त्यामुळे पितृपक्षामध्ये ही काही कामे आपण अवश्य करावी। तर वर्षातून एकदाच आपल्याला हा दिवस मिळतो, त्यामुळे या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांसाठी होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहे। पितृपक्षात पितरांची पूजा आणि श्राद्ध विधी केले जातात। तर असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। यावेळी पितृपक्ष हा 17 सप्टेंबरपासून सुरू होऊन तो 2 ऑक्टोबरला संपणार आहे आणि खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितर प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तर जीवनामध्ये सुख शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते। तर या पितृपक्षामध्ये आपल्याला कोणती कामे करायची आहे, की जी केल्याने जीवनामध्ये प्रगती होईल आणि पितरांचा आशीर्वादही मिळेल। तर बघा, पितृपक्षामध्ये दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे आई वडील ह्यात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही। ज्यांचे आई वडील ह्यात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि आपल्या देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे। जे माता पिता ह्यात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल, त्यांनी या पितृपक्षात रोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे। तर्पण नेहमी पाण्यामध्ये दूध आणि तीळ मिसळून करावे। तर पाण्यामध्ये काळे तीळ आणि दूध टाकून तर्पण करावे। त्यानंतर या पितृपक्षामध्ये रोज गाईला चारा खाऊ घालावा, हिरवा चारा खाऊ घालावा। तर रोज जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी। तर असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात। पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घातल्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो। त्यानंतर पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावावा। तर पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते। तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो, तर त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो। त्यानंतर या पितृपक्षामध्ये रोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावरती गंगाजल शिंपडावे। तर असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते, तसेच नकारात्मकता आणि दोषापासून मुक्ती मिळते। तर असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल। तसेच पितृपक्षात रोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून त्यानंतर स्नान करावे। त्यानंतर पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी। पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते। रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो। त्यामुळे कधीही रात्री स्वयंपाकघरामध्ये उष्टी भांडी ठेवू नये। त्यानंतर पितृपक्षाच्या काळात रोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या एका मंत्राचा जप करावा। तर या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते। तर तो मंत्र असा: ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात्। ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च नमः स्वाहे स्वधाये नित्यमेव नमो नमः। तर या मंत्राचा रोज जप करावा। तर अवश्य या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये रोज या गोष्टी अवश्य कराव्या। नक्कीच तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।